नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज 1/8/2024ला जे काय आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना, सीईटी सेल, तर त्यांनी एक नोटीस नंबर 10 रिलीज केली आहे आणि बीएससी नर्सिंग ॲडमिशन बद्दल ही तुम्हाला नोटीस बघायला मिळत आहे। तर जी काय 2024 मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट तसेच जे काय प्रायव्हेट कॉलेज आहेत ना, जिथे की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण बोलू शकता, जिथे की तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट मिळतो, तर अशा सर्व कॉलेजमध्ये जे काय बीएससी नर्सिंगचे ॲडमिशन होणार होते ना 2024ला, तर त्यांची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे। तर पहा, काउन्सिलिंगचे काय रूल राहत आहे, तो ब्राउचर पण आलेला आहे आणि या पीडीएफ मध्ये त्यांनी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कधी फिल करणं आहे, पेमेंट कधी करणं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करणं आहे आणि या ठिकाणी काही रूल पण मेन्शन केलेले आहेत। तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी जो आहे तो 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, बीएससी नर्सिंग फर्स्ट इयरची जी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ना 2024-25 ची महाराष्ट्र स्टेटची, ती आजपासून चालू होत आहे। तर पहा, जवळपास यांनी पीडीएफ मध्ये हेच मेन्शन केलं आहे की जी काय समजा आपली एक नर्सिंग सीईटी कंडक्ट केली यांनी 28/5/2024ला आणि जे काय रिझल्ट आलता 19/6/2024ला, तो जर एक्झाम तुम्ही दिलेला असेल आणि तो जर तुम्ही क्वालिफाय केला असेल तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंगला अप्लाय करू शकतात। तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल असणं खूप गरजेचं आहे। तर पहा, सर्वात अगोदर यांनी एक पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर जी आहे ती 2024 ची रिलीज करणार आहेत, 1/8/2024ला रिलीज करणार आहेत आणि हा जो ब्राउचर आहे ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झालेला आहे। मी माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पण हा पीडीएफ जो आहे तो अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन पण पीडीएफ डाउनलोड करून त्याला पूर्ण रीड करू शकतात। कारण जो इन्फॉर्मेशन ब्राउचर असतो ना, तर यामध्ये काउन्सिलिंगचे राऊंड 1 पासून लास्ट राऊंड जो भी कंडक्ट केला जाईल ना स्पॉट राऊंड, तर तिथपर्यंत सर्व रूल मेन्शन असतात। लास्ट इयर रूल वेगळे होते, यावर्षी रूल मध्ये फरक पण येऊ शकतो। आता मी पण थोडक्यात रीड केलं तर त्या ठिकाणी जे आहे ते एक रूल मध्ये मोठा बदल तुम्हाला बघायला भेटतो। जसं की मी थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर राऊंड 1 ते राऊंड स्पॉट राऊंड जो होणार होता ना लास्ट राऊंड, तर तिथपर्यंत लास्ट इयरला एकच वेळेस कॉलेज टाकायला परमिशन होती, पण यावर्षी तुम्ही प्रत्येक राऊंडला जे आहे ते नव्यानं चॉईस फिलिंग करू शकता, जसं की एमबीबीएस बीडीएस साठी चालू होतं। तर या प्रोसेस बद्दल जे काय समजा चेंज झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला मॉर्निंगला एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेल की लास्ट इयरचे रूल काय होते आणि 2024 मध्ये नवीन रूल जे आहेत ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये बीएससी नर्सिंगच्या काय ॲड झालेत। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। पहा, सेकंड पॉईंट यांनी हाच मेन्शन केला की जे काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आपला फिल करण्याची तारीख दिलेली आहे ना यांनी, तर जवळपास 1/8/2024 ते 10/8/2024 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिल करू शकतो। म्हणजे 10 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी फिलिंग करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच लगेच वेबसाईटमध्ये जाऊन त्या ठिकाणी चेक करून तिथे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची गलती करू नका। तुम्ही व्यवस्थित सकाळी उद्या किंवा परवा किंवा 4, 5, 6 तारखेला पण तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म नीट व्यवस्थित फिल करू शकतात, कारण जवळपास 10 दिवसाचा टाइम आपल्याला या ठिकाणी दिलेला दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एक पेमेंट करावं लागतं, रजिस्ट्रेशन फीस पे करावं लागते। जसे की मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला काउन्सिलिंग करताना 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस राहते समजा, जी की नॉन रिफंडेबल राहते। मग तुम्हाला सीट मिळो नाही मिळो त्याचा काहीही संबंध नाहीये, तुम्हाला फक्त जी प्रोसेसमध्ये जाणं आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये काउन्सिलिंग फीस द्यावी लागते। जवळपास 1/8/2024 पासून 11/8/2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे पेमेंट करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करणार आहे, पेमेंट सक्सेसफुली होणार आहे, त्याच वेळेस तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म 100% कंप्लीट झाला हे तुम्ही गृहीत धरू शकता। जोपर्यंत पेमेंट होत नाहीये तोपर्यंत तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होत नाहीये। पेमेंट झालं तर मग तुमचं एसएमएल लिस्टमध्ये 100% नाव येऊन जातं, पण तुमचं पेमेंट नाही झालं तर तुमचं एसएमएल लिस्टमध्ये नाव येत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर चौथा पॉईंट हाच आहे की तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणं पडतील, तुमच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे डॉक्युमेंट लागत आहे, तर ते तुम्हाला अपलोड करणं पडतील। मी एक डिटेलमध्ये डॉक्युमेंटचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही एक वेळेस नक्की चेक करून घ्या। तर 1/8/2024 ते 11/8/2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी कधी पण डॉक्युमेंट अपलोड करू शकतात। पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करणार आहे त्याच वेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात। किंवा एखादा विद्यार्थी असा आहे की त्याचे डॉक्युमेंट आलेलं नाही, जसं की एनसीएल वगैरे, किंवा मग एखाद्याचं व्हॅलिडिटी आलेलं नाहीये, जर तुम्हाला ते 10 तारखेपर्यंत म्हणजे 8 किंवा 9 तारखेला मिळणार असेल तर तुम्ही वेट करू शकता। ज्यावेळेस ते डॉक्युमेंट येईल त्यावेळेस तुम्ही आपला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकतात। तर पहा, या ठिकाणी एक आपल्याला 5वा पॉईंट मेन्शन केला आहे की आपल्याला एक पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट येणार आहे। तर हा डाऊट मला खूप साऱ्या मुलांनी व्हॉट्सअपवर मेसेज केला की पब्लिकेशन मेरिट लिस्ट नेमकी काय राहते। तर पहा, आता जी काय मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला 12/8/2024ला येणार आहे। तर मेरिट लिस्टमध्ये नेमकं काय बघायला भेटणार, तर आता पहा, नर्सिंग जो एक्झाम दिला ना तो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दिलाय, पण असे पण विद्यार्थी आहेत की ज्यांना नीटमध्ये खूप छान स्कोर आला, मग ते बीएमएस किंवा बीएचएमएस बुक करणार आहेत, तर ते विद्यार्थी त्यांना तिकडे सीट मिळणार आहे, म्हणून ते बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग करतील नाही करतील 2000 राहतं ना, तर ते विद्यार्थी इकडे नाही आले तर ते विद्यार्थी आउट होतील। आणि मग इथं जेवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील काउन्सिलिंगसाठी, तर त्या विद्यार्थ्याची एक लिस्ट येते की टोटल किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आपल्या राज्यामधून बीएससी नर्सिंगसाठी, आणि त्यामधून तुमच्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला याची तुम्हाला एक पूर्ण लिस्ट येते। तर
तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक मिळतो आणि तुमच्या कॅटेगरी रँक नंतर तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स येईल राऊंड 1चा, तर तिथे तुम्हाला कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याची अपडेट भेटते आणि तुमच्या कॅटेगरीला जर समजा XYZ 100 जागा असतील आणि तुमचा कॅटेगरी रँक जर समजा पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट मध्ये एक समजा 105 येत असेल तर तुम्हाला 100% कॉलेज कुठं ना कुठं भेटून जाईल. तर ही एक वॉरंटी मिळते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 100% सीट गव्हर्नमेंटला मिळेल की सेमी गव्हर्नमेंटला मिळेल त्याची तुम्हाला एक आयडिया ज्यावेळेस पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट येते आणि सीट मॅट्रिक्स येते ना त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जाते. आणि पहा यांनी खाली एक पॉईंट मेन्शन केला आहे की जे काय समजा कॅप राऊंडचा टाइम टेबल राहील ना तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सेम सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जो आहे तो रिलीज करून दिला जाईल. त्याचबरोबर येणारी प्रत्येक अपडेट मी या चॅनलवर तुमच्याबरोबर विथ डिटेल एक्सप्लेन करून शेअर करेन. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जुळून राहा, जेणेकरून की तुम्हाला राऊंड 1 पासून ते स्पॉट राऊंड पर्यंत पूर्ण काउन्सिलिंगचे पूर्ण रूल जे काय समजा कोणती प्रोसेस कधी करणं आहे पूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर 100% शेअर करू. तर पहा खाली यांनी काही तुम्हाला एक महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे, जसं की यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत आहात. त्यांनी पॉईंट 1 मध्ये तेच मेन्शन केलं आहे की तुम्हाला काय करणं आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ना ते एक वेळेस डाउनलोड करणं आहे, जे की मी टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. जर तुम्हाला वेबसाईटवर सापडत नाही तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला ते 100% भेटून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या 100% भेटून जाईल. ते तुम्ही रीड करा. तिथे जी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन आहे ना तर तेवढा स्कोर तुमचा असेल तर तुम्ही ऍडमिशनसाठी एलिजिबल आहात. जे काय रूल आहे ते तुम्हाला पूर्ण 100% फॉलो करणं आहे. नंतर सेकंड पॉईंट यांनी हाच मेन्शन केला आहे की तुम्ही जर समजा काही गलत इन्फॉर्मेशन फिल करताल किंवा काही वेगळी काउन्सिलिंग करताल किंवा मग काही चुकीची माहिती या ठिकाणी देताल तर तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट केलं जाणार आहे, तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट हा आहे की विद्यार्थ्यांना जे आहे ते ज्यांनी हा काय डेट दिला आहे डॉक्युमेंट अपलोडसाठी तर तुम्हाला त्या डेटच्या अगोदर जे आहे ते तुमचे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे. कारण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुम्हाला सीट मिळेल त्याच वेळेस तुमचं ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला जसं की डोमासाईल टाकणं पडेल किंवा तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घेणे तुमची कास्ट व्हॅलिडिटी टाकणं पडेल ना तर ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं कंपल्सरी आहे. किंवा तुम्ही मायनॉरिटीमधून जाताय तर तुम्हाला मायनॉरिटीचा पण डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे. जो काय डेट दिला आहे त्या डेटच्या अगोदर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे. तर पहा हा जो PDF होता BSc नर्सिंगचा जो की ऑफिशियल अपडेट होता तो पूर्ण डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला जर आमच्या थ्रू काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला कॉलवर बोलून आमच्यासोबत किंवा व्हॉट्सअपवर तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल 2024 ची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे BSc नर्सिंगसाठी 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तर यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक नोटीस पर्सनली शेअर करतो. तुमचा व्हॉट्सअपवर किंवा कॉलवर आम्ही जो काय रूल किंवा मग ऍडमिशन प्रोसेस किंवा कॉलेजबद्दल जो भी डाऊट असेल तो 100% नक्की सॉल्व्ह करू. त्याचबरोबर जे काय रूल चेंज झाले तर त्यांच्यावर मी तुमच्याबरोबर एक डिटेलमध्ये मॉर्निंगला व्हिडिओ शेअर करेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहू शकता, जेणेकरून की फ्युचरचा व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला तो डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नक्की मिळून जाईल.